इथे वाघ पण असतो. मग मम्मी वाघाला छू छू कर, छू हा, छू छू, छू. छू छू. काय करणार? तो आता उडी मारल ना वरच्या वरती घेऊन जाईल, कळणार पण नाही आम्हाला तो येऊन गेला म्हणून. माझ्या पायावरती असं जाईल ना. यू आर सेफ इन द कार ओनली. नो नो नो. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर छान अशी आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे. म्हटलं चला बाल्कनीत बघूया झाडं कशी झाली आहेत काय. तर तुम्ही बघू शकता इथे मस्त जास्वंदाला कळ्या आलेल्या आहेत. 3 कळ्या आलेल्या होत्या, 2 ह्या बाजूला आणि 1 मागच्या बाजूला. छान वाटलं हे सगळं बघून की चला थोडीफार आपण जी मेहनत घेतो आहे त्याचं फळ मिळत आहे म्हणून एकदम मस्त वाटलं. आणि सकाळी सकाळी बाल्कनीत गेलं की एकदम फ्रेश पण वाटतं. सो थोडा वेळ बाल्कनीमध्ये स्पेंड केला आणि त्यानंतर जे रोजचं काम असतं ब्रेकफास्ट टिफिन हे सगळ्या गोष्टींना लागायचं होतं. तर थोडा वेळ बाल्कनीत स्पेंड केला आणि मग स्वयंपाकाला लागले. तर मला मागे मी जी ब्रेकफास्ट रेसिपीची व्हिडिओ शेअर केला होता ब्रेकफास्ट रेसिपीचा, त्यात कमेंट आली होती की मूग डाळीचा डोसा ही रेसिपी दाखवा म्हणून. तर मी शॉर्टमध्ये तुम्हाला आता ही रेसिपी शेअर करत आहे. इथे मी नॉर्मल जी मुगाची डाळ असते ती आणि हिरवे मूग असं मिक्स घेतलं आहे. तुम्ही दोघींपैकी एकच काहीतरी असं पण यूज करू शकता. त्यात 3-4 लसणाच्या पाकळ्या आणि थोडाफार हिरवी मिरची आणि जिरे असं घालून ग्राइंड करून घेतलं. तुम्ही बघू शकता अशी पेस्ट बनवून घेतली. नंतर त्यात तांदळाचं पीठ, लाल तिखट थोडंफार आणि हळद आणि मीठ घालून घेतलं. लाल तिखट खूप नाही घातलं कारण हिरव्या मिरच्या पण मी ग्राइंड केल्या होत्या, सो त्या प्रमाणात मी लाल तिखट ॲड केलं. आणि त्यानंतर कोथिंबीर ॲड करून घेतली. असं नॉर्मल असं हे बॅटर बनवून घेतलं. तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी जसं आपण डोशाचं पीठ बनवतो त्याच प्रमाणात ही कन्सिस्टन्सी आहे. फार पातळ नाही आणि खूप घट्ट नाही असं बनवायचं. आणि जसं आपण डोसे टाकून घेतो तव्यावर तसंच सेंटरला ते बॅटर टाकून घ्यायचं आणि हळूहळू बाहेरच्या साईडने ते स्प्रेड करत जायचं. मस्त असा डोसा तयार होतो. फार काही अवघड अशी रेसिपी नाही आहे आणि तितकीच हेल्दी पण ही रेसिपी आहे. मी इथे नॉर्मल मुगाची डाळ आणि हिरवे मूग दोन्ही यूज केले आहे. तुम्ही दोन्ही पण यूज करू शकता किंवा एकच कुठलं तरी डाळ यूज करून पण हे करू शकता. खूप छान आणि झटपट होणारी रेसिपी आहे. डाळ मी आदल्या दिवशी रात्रीच भिजत घातली होती आणि केली होती, पण तुम्ही 3-4 तास भिजत घालून आणि मग पण करू शकता. बट मला सकाळी ब्रेकफास्टला करायचं होतं, सो त्यामुळे मी रात्री भिजत घातली होती आणि सकाळी सगळे हे इन्ग्रेडियंट्स वगैरे टाकून ग्राइंड करून घेतली. तुम्ही बघू शकता मस्त असा हा डोसा बनवून तयार आहे. चिटकत नाही, काहीच नाही. मी नॉर्मल जो पोळीचा तवा आहे त्यावरच हे डोसे करते. मी जे उडीद डाळ आणि तांदळाचे डोसे असतात ते पण ह्याच तव्यावर करते आणि एकदम छान जमतात मला हे. आणि तुम्ही बघू शकता छान असा हा डोसा तयार झालेला आहे. आणि आमच्याकडे हा डोसा फक्त नॉर्मल दह्यामध्येच खाता, बाकी चटणी वगैरे असं काहीच लागत नाही आणि त्याची गरज पण पडत नाही कारण ह्यात हिरवी मिरची, लसूण, जिरे, कोथिंबीर हे असल्यामुळे ते छान होऊन जातं. हॅलो, तर जस्ट राजेश ऑफिसला गेले, त्रिशा स्कूलला गेली आणि भरपूर काम आहे आज मला. 2 दिवस झाले तब्येत पण ठीक नाही आहे आणि काम तर आहेच आज. काल मी थोडा आराम केला, आज थोडंसं ठीक आहे पण पूर्ण असं बरं नाही वाटत आहे. बट आज काम भरपूर आहे कारण त्रिशाची आज एक्झाम संपत आहे. आज लास्ट पेपर आहे तिचा आणि तिला सुट्ट्या लागत आहे. मग मला आज गावाला जायचं आहे आणि पुढचे 8-1 दिवस तरी मी इथे नाही राहणार. म्हटल्यावर काम भरपूर आहे कारण फ्रीज रिकामं करणं, जे काही वस्तू असतील ज्या भाजीपाला वगैरे खराब होणाऱ्या आहेत त्या टाकून देणं किंवा काही वस्तू आहे ज्या सोबत घेऊन जाणं. आणि बॅग पण मी भरलेली नाही आहे कारण काल माझी तब्येत ठीक नव्हती, मला काहीच करावं वाटलं नाही, मी आराम केला. नाही तर जनरली जेव्हा गावाला जायचं असतं त्याच्या 1 दिवस आधी मी बॅकपॅक वगैरे करते, बट काल मला होतच नव्हतं. सो आज मला ते पण काम करायचं आहे. प्लस घरातली थोडीफार एक्स्ट्राची साफसफाई, झाडांना एक्स्ट्रा पाणी घालणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहे. तर म्हटलं चला आता कामाला लागते. बेसिक असं आवरून झालं आहे जे रोजचं आवरायचं असतं. फ्रीज रिकामा करून घेतला कारण कचरा घ्यायला ते लोक येणार, म्हटलं त्याच्या आत आपण सगळं बाहेर काढून ठेवलं पाहिजे म्हणून फ्रीज रिकामा केला सगळ्यात पहिले. भांडी रिकामी करून घेतली सगळी आणि आता बाकीचं आवरायचं आहे. चला तर मग तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. हॅलो, तर छान माझी आंघोळ वगैरे झाली, घरातलं पण सगळं आवरून झालं. एक्स्ट्राचं जे साफसफाई वगैरे करणं होतं किंवा सामान जे एक्स्ट्राचं नको असलेलं टाकून द्यायचं होतं ते सगळं करून झालं.
जेवून घेतलं मी आज, नाही थांबले त्रिशासाठी कारण मला टॅब्लेट्स घ्यायच्या होत्या. मग मी जेवण करून घेतलं, टॅब्लेट्स घेतल्या. आता फक्त राहिलं बॅग पॅक करायचं. ते मी माझी बॅग पॅक करायला घेईल, पण आता त्रिशा यायची पण वेळ झाली आहे. तर तिला आधी मी घेऊन येते, मग तिला जेवायला देईल तेव्हा मी माझी बॅग पॅक करेल आणि त्यानंतर मग तिचं सगळं जेवण वगैरे झालं की मग तिची बॅग पॅक करतो. अशी सगळी धावपळ आत्ता चालू आहे. आणि राजेश आज लवकर येणार आहेत ऑफिसहून, कारण निघायचं आहे. मग खूप लेट नको व्हायला, ट्रॅफिक पण लागते फ्रायडे असल्यामुळे. मग सगळे जाणारे वगैरे असतात, गावी जाणारे, सो ट्रॅफिक लागते. म्हणून मग लवकर निघायचं आहे. तर ते ऑफिसमधून आज लवकर येतो म्हणाले. बघूया आता कसं होतं काय पुढे. जस्ट त्रिशा आली, शूज काढते आता ती. मग कशी होती आजची एक्झाम? चांगली. तर त्रिशासाठी इथे मी ताट बनवलं आहे. आता तिला जेवायला देते आणि मी बॅग भरायला घेते. तर काय भेंडी? तुला आवडते ना? काही भेंडी खाल्ली होती मी. हां, तुझी बॅग भरायची बाकी आहे त्रिशा. तू जेवण कर तोपर्यंत मी माझी भरते, त्यानंतर तुझी भरू. चालेल ना? एवढं का बरं सॅड फेस आहे? आता तर सुट्ट्या लागला ना. काजल मॅमची आठवण येते. अरे बापरे, दिला का मग बुके? बनवला? हां. अरे वा, मग काय म्हटलं मॅम? काजल मॅमला खूप आवडली. हां, अरे वा. आणि बाकीच्यांनी काय दिलं? काही नाही, असंच गिफ्ट, छोटे मोठे चॉकलेटचा बंडल वगैरे. अच्छा. त्रिशाने आज तिच्या मॅमला बुके बनवून दिला. मी तिला काल रोजेस घेऊन दिलेले. मग स्कूलमध्ये ती आणि तिची फ्रेंड मिळून पेपर, एक जण पेपर आणणार होती, एक जण स्टिकर आणणार होती. असं सगळ्यांनी एक एक मिळून वस्तू घेऊन जाऊन बुके बनवणार होते आणि तो टीचरला आज देणार होते. लास्ट डे होता तर. चलो जेव तू, मी बॅग भरते. पटकन जेवा, पण टाइमपास नाही. आणि गावाला जायचं म्हटलं की जितकी तयारी आपण गावाला जाण्यासाठी करतो, म्हणजे साफसफाई असो, फ्रीज रिकामं करणं, ज्या बेसिक गोष्टी असतात त्या सगळ्या ते करणं म्हणा, तितकीच आपल्याला पुन्हा घरी आल्यानंतर, गावावरून आल्यानंतर पण तितकीच आपल्याला सगळी आवरासावर करायची असते. पण तरीही गावाला जाण्याची एक्साइटमेंट ही तितकीच असते. जेवढी त्रिशा खुश असते सुट्ट्या लागल्या, चला आता मला गावाला जायचं, तेवढीच खुशी मला पण असते की चला आपल्याला पण थोडा ब्रेक मिळणार आहे सगळ्या गोष्टींमधनं आणि रिलॅक्स होऊन आपण येणार आहे. सो मस्त अशी मी तयारीला लागली. भरपूर व्हरायटी ऑफ मला ड्रेसेस घेऊन जायचे असतात, कारण सासरी जायचं म्हटलं की थोडे फॉर्मल, कुर्तीज, पंजाबी ड्रेस ह्या सगळ्या गोष्टी, आणि माहेरी जायचं म्हटलं की सगळं कॅज्युअल, नाईट ड्रेस वगैरे, वन पीस, ह्या सगळ्या गोष्टी. तर सगळं सॉर्ट आऊट करून मला हे घेऊन जायचं होतं. आणि मध्ये सण पण असला की त्या अकॉर्डिंगली पण त्रिशाचे ड्रेस, माझे ड्रेस, हे सगळ्या गोष्टी एकदम आठवणीने घ्याव्या लागतात. आणि तेच मी आता सगळं करून घेत आहे. पटापट सगळे ड्रेसेस घेतले आणि माझी पटापट बॅग पॅक करून घेतली. आणि तुम्ही बघू शकता, उत्साह पण आपल्याला तितकाच असतो जेव्हा आपण माहेरी जाणार असतो. माझी बॅग वगैरे भरून झाली आहे. त्रिशाची पण बॅग ऑलमोस्ट भरून झाली आहे. थोडंफार किरकोळ हेअर बेल्ट, हेअर क्लिप, रबर बँड वगैरे हे सगळं ती आता घेत आहे. आणि आता 2:15 वाजले. राजेशना यायला अजून टाईम आहे, 3:30पर्यंत येणार आहेत ते. मग म्हटलं चला तोपर्यंत आराम करूया, कारण टॅबलेट वगैरे घेतली मी, मला केव्हाचं झोपावं वाटत होतं. बट कामं इतकी होती की नाही झालं झोपायला. तर म्हटलं चला आता आवरलं आहे, सगळं आवरून झालं माझं, एकदम रेडी आहे, फक्त चेंज केलं की निघायचं, अशा पोझिशनला आम्ही आता आहे. आणि मग म्हटलं चला आता थोडा आराम करते आणि मग राजेश आले की निघू आम्ही. तर आता ऑलमोस्ट 3:45 वाजत आले आहे आणि राजेश ऑफिसमधून आले. आमचं सगळं आवरून रेडी आहे, त्रिशा आणि मी. काय त्रिशा? आणि आम्ही निघण्याच्या तयारीत आहे. आमच्या बॅग्स वगैरे रेडी आहे आणि राजेश त्यांची बॅग आता भरतायत. झाली का हो भरून? झाली का बॅग भरून? भरतो. मग रात्री भरून ठेवायची ना.
तशी तुमची बॅग भरायला खूप काही नाही आहे, कारण राजेश 2च दिवसासाठी येत आहे, त्यामुळे मेजर असं ते काही घेणार नाही. जे पण घेणार ते तसंच्या तसं बिना घडी मोडल्याचं रिटर्न येणार आहे. घेता का बरं तुम्ही एवढे कपडे? निम्मे कपडे ते निम्मे नाही, जवळजवळ सगळेच कपडे ते तसेच घेऊन येणार. एखादा ड्रेस यूज करणार, तोच पुन्हा धुवायला टाकणार, पुन्हा तोच घालणार. आणि हे इस्त्रीचे वगैरे जे घेऊन जातो ते तसेच्या तसे रिटर्न घेऊन येणार. चला आवरा, आमचं आवरलंय. चाकांच्या आधी निघायचंय फक्त. हो ना, पोहोचू काही नाही, आताशी 3:45 वाजले. चाकांना जाम गर्दी. नाही होणार, लवकर निघतोय आपण, नेहमी सारखं नाही निघत आहे नेहमी, बरंच लेट होऊन जातं. 5 वाजतात ना नेहमी. 5 वाजता. आता काय झालंय, बॅग्स वगैरे रेडी आहे आमच्या. मग एक्सायटेड आहे का घरी जायला? घरी जायला एक्साइटेड म्हणजे. गाडी घेऊन पहिल्यांदाच जातोय ना, तर आम्ही नवीन गाडी घेतल्यानंतर पहिल्यांदाच घरी जातोय. मला वाटलं तुम्ही एकदम एक्सायटेड असाल त्या गोष्टीसाठी, कारण तुम्ही मला म्हटले ना गाडी सर्व्हिसिंग करून घेतो, घरी पहिल्यांदा जाणार आहे. तर राजेशने घाई गाडी सर्व्हिसिंग करून घेतली आता 2-3 दिवसापूर्वी. नवीन तर वाटली पाहिजे. म्हणजे एवढी खराब केली होती का की नवी वाटत नव्हती? ब्लॅक आहे ना ती, लगेच खराब. ती बाहेरून आतून पण झाली होती ना नवीन थोडीशी. तर राजेशने घाई 2-3 दिवसापूर्वी गाडी पण सर्व्हिसिंग करून घेतली. म्हणजे सर्व्हिसिंगला आलीच होती फर्स्ट सर्व्हिसिंग, कारण 1000 किलोमीटर झाले होते ना आपले. 1000 आणि जास्त पण. त्यामुळे पण त्यांनी असं ठरवलं होतं की गावाला जाण्याआधी 2 दिवस आधी सर्व्हिसिंग करेल, म्हणजे एकदम नीट अँड क्लीन राहील. तर जस्ट आम्ही निघालो, निघता करता 4:30 वाजले आणि यांच्यामुळे लेट झालं कारण आम्ही रेडी होतो. सो आता निघालो आहे आणि होप सो चाकांमध्ये ट्रॅफिक नाही लागणार. बघूया आता काय होतं ते. आणि निघत नाही तोच आम्हाला भूक लागली आहे, म्हणजे मला. चिप्स. तू काय खाणार? तिला काय आणलं? बीन्स. नाही अजून पण आहे बनाना चिप्स. अरे गाडी. अरे बापरे, हा त्रिशाचा खाऊ आहे. तुम्ही काहीच नाही. मी डायरेक्ट आकाश. आपण जेवायला थांबणार आहे पण चहा प्यायला आकाशला. भेटू मग. तर आत्ता आम्ही आलेलो आहे आकाश मिसळ हाऊसला. जे पुणे नाशिक ट्रॅव्हल करतात त्यांना हे नक्कीच माहीत असणार. एकदम फेमस असा स्पॉट आहे हा. ब्रेकफास्ट, लंच, डिनर, कुठल्याही गोष्टीसाठी सगळं मिळतं. सो आता आम्ही इथे थांबणार आहे थोडा वेळ. मला चहा घ्यायचा आहे, राजेशला भूक लागली आहे, सो आम्ही थांबलो आहे. सो भूक राजेशना लागली होती, सो त्यांनी वडा सांबार ऑर्डर केला आणि मला जबरदस्तीने हा डोसा घ्यायला सांगितला, कारण त्यांना खायचा होता म्हणून. बरोबर आहे की नाही? घे त्रिशा तू. मला भूक नाहीये म्हणून मी ज्यूस पिणार आहे. काय का? मला भूक नाहीये, मला भूक नाही लागली म्हणून मी वॉटरमेलन ज्यूस पिणार आहे. काय म्हटले तुम्ही? कसं आहे बघू म्हटलं. खायचा स्वतःला, पण मला जबरदस्ती केली. छान आहे पण टेस्टी आहे. इथलं सगळंच टेस्टी असतं, काय डाऊटच नाही त्याच्यामध्ये. घे ना त्रिशा. स्पेशल फ्रूट ज्यूस. मला घ्याय. तर जस्ट निघालो आम्ही. छान असा आमचा ब्रेकफास्ट झाला, चहा घेतला. चहा काय मला आवडला नाही. स्नॅक्स सॉरी छान असं स्नॅक्स झालं. चहा घेतला मी. चहा तर काय मला आवडला नाही. तुमची कॉफी कशी होती? आणि त्रिशा तुझा ज्यूस? वाव. असा आता आम्ही छान मस्त छोटासा पोटोबा करून निघालो आहे.
आणि आज घरी गेल्यावर स्पेशल मेनू आहे. ते माझी फेवरेट आहे. नंतर तुमची दोघांची फेवरेट आहे. आमच्या दोघांचा फेवरेट आणि त्रिशाला न आवडणारी गोष्ट आहे ते म्हणजे नॉनव्हेज. सो आईंच्या हातचं चिकन खाणार आहे आज आम्ही, आणि जे एकदम टेस्टी असतं, खूप छान बनवतात ते. काय म्हणणं आहे तुझं? आजीच्या हातचं खाशील ना? बघू ते. आजी भारी बनवते. आजीचं मस्त असतं, खाऊन बघ तू. ठीक आहे. खाल्लेलं होती एवढं लक्षात नसेल येत. असं आहे. आता जातो घरी. अजून किती वेळ लागेल आपल्याला? 2 तास? 1-1.5 तासात पोहोचू आम्ही. आणि प्रचंड डोकं दुखतंय माझं, सर्दीने घशाने जाम झाल्यासारखं झालंय. त्यामुळे चहा प्यायचा होता, बट तो पण काय चांगला भेटला नाही मनासारखा. आता बघूया. अजून एका ठिकाणी थांबणं होणार आहे आमचं. होणार आहे ना? कुठे? जिथे थांबेल तिथे दाखवते ना तुला. चलो. आणि ट्रॅफिक नाही लागली, लवकर निघाल्याचा फायदा झाला. सो वेळेत पोहोचतोय आम्ही. बापरे, कोल्हापूर. मिळालं. आम्ही आता 5 ते 10 मिनिटात पोहोचणार आहे घरी. सो इथे आजी बाबा आणि अण्णा मम्मीसाठी खाऊ घेतला आहे राजेशने. ह्याच्यासाठीच थांबायचं होतं आणि ते काम झालं आहे. आता आम्ही 5-10 मिनिटात पोहोचू. आईंचा फोन आला होता, केलं मी. झाला का? सांगितलं 5-10 मिनिटात लगेच पोहोचू आपण. बाबा मी उभे राहू. नाही आता नाही. थोडस पुढे गेल्यावर देतो ना म्हटलं ना. पोहोचू आता. भूक लागली. हो मला कंटाळा आला. हो भेटला. पोहोचतोय. पोहोचू बाळा 5-10 मिनिटात. चलो. बाबा मला उभं राहायचंय. बोर झाली, कंटाळा आला. थांब ना त्रिशा, थोडं पुढे गेल्यावर उभी राहा. त्रिशा वर आता येईल, पण आपण गावाकडे आलोय आता. इथे वाघ पण असतो. मग मम्मी वाघाला छू छू कर. छू हा, छू छू, छू. छू छू. काय करणार? तो आता उडी मारल ना, वरच्या वरती घेऊन जाईल. कळणार पण नाही आम्हाला तो येऊन गेला म्हणून. माझ्या पायावरती असं जाईल ना. यू आर सेफ इन द कार ओनली. नो नो नो. मी वाघाला असं करेन. बघू तुझी किती हिंमत आहे. हा. बघू ना किती आला उभं तसा. राहील ती. वाघ आल्यावरची हिंमत कळेल. असं तो उभं राहील ती. असं हिंमत काय? तिची वाघ दिसल्यावरच कळेल. एकदा दिसलं होतं ना, वाघाचे पिल्ल क्रॉस झाले होते आम्हाला. एकदा आम्हाला वाघाचे पिल्ल क्रॉस झाले होते. आम्ही थांबलो होतो की वाघ दिसतो की काय, बट आमचा अंदाज की वाघ बहुतेक पुढे गेलेला होता आणि त्याच्या मागणे त्याची पिल्ल चाललेली होती. 2 होते ना, छोटे छोटे 2 2-3 पिल्ल होते. असेल. त्रिशाला नेमके बघायला नव्हते भेटले. नाही मला बघायला दिसले भेटले. होते का? कारण तुला उठवेपर्यंत ते क्रॉस झालेले होते असं मला. पाहिलं होतं. हा दिसलं होतं मला. 3 छोटे पिल्ल होते. 2 असा दिसला तर भारी आहे, पण तो हो जनरली ना, दिसत मी तर खूप वेळा असं म्हणते यार, असा कार मध्ये असताना दिसायला पाहिजे, पण मी तो दिसलाच उभं नाही राहून कधी. बघणार आहे वाघाला. अरे बापरे. एवढे डेअरिंग आले तुझ्यात. उभं राहून बघणार. नाही नाही जाऊ. बाबा चला, बाबा पळा, असं करेल मग त्रिशा दिसलं. चला आता पोहोचूच घरी. तर जस्ट पोहोचलो आम्ही आणि स्वयंपाक झालेला आहे. आता आम्ही जेवायला बसतो. काय आणि कसं बनलं हे तुम्हाला दाखवते. तर इथे मस्त अशी चिकनची ग्रेव्ही तयार आहे. तुम्ही बघू शकता, मस्त तर्री आहे. इकडे भाकरी, इकडे मी कांदा लिंबू कापून घेतलाय आणि आईंनी सूप पण काढून ठेवलं होतं. सो आता मी ते गरम करण्यासाठी ठेवलं आहे. आता मी ताटं करायला घेते आणि मग जेवून घेतो आम्ही. तो डायरेक्ट लाईट करवा. फ्लॅश देतो तो ऑटोमॅटिक. चल स्टूल आणतो रेड वाला. माझा डायनिंग टेबल घ्या रे कोणतरी इकडं. गावठी घ्या ना. हा प्युअर गावठी नाही. हा प्युअर नाही. गोट्यातले ती सावी. पण ते गाडीमध्ये काय होतं, जे ती गोट्यात सोडलेलं आहे का हा मोकळ्या गोट्यात फिरणाऱ्या असं मोकळ्या ओपन गोट्यातल्या
चवीला जरा चांगले असते. त्रिशा चला. मी थोड्या वेळाने खाऊ का? आता मला एवढी पण भूक नाही नाही सगळ्यांनी सोबत जेवण घ्यायचंय. आता इकडे आली पहिल्यांदा जेव काय बरं थोडं वेळ जेव. चला जेवून घ्या. जेवण घे सगळ्यांनी सोबतच जेवायचंय. तर जस्ट आमचं जेवण झालं. मस्त झालं जेवण एकदम. भाजी एकदम छान टेस्टी झालेली होती. सो पोटभर असं जेवण झालं. किचनमधलं पण माझं सगळं आवरून झालं. आता मी बाहेर येऊन बसली आहे थोडं हवेशीर. हळूच झालं का पोट दुखायचं बंद थोडंसं झालं. होतं. तर आता झोपू आम्ही थोड्या वेळात. मला असं पण थंडी असते. तर झोपू आम्ही आता थोड्या वेळात आणि भेटूया उद्याच्या छानशा अशा ब्लॉगमध्ये. मी अशाच छान छान ब्लॉग्ससोबत आता भेटू आम्ही. गावाला आहे तोपर्यंत. त्यानंतर मी नाशिकला पण जाणार आहे. तर सगळे तुम्हाला आता माझ्या सासरचे आणि माहेरचे व्हिडिओज बघायला मिळणार आहे. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छान छान ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.